महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी संकल्पना शेतकऱ्यांच्यासाठी मांडली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजातील 18 पगड जातीला एकत्र केलं आणि शेतकऱ्यांच्यासाठी वाचा फोडली, त्याच मुद्द्यावरती आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 मध्ये करून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पहिला आवाज उठवणारा माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्यानंतर माणगावमध्ये परिषद झाली. आपल्या जवळच आहे माणगाव, तो इतिहास तुम्हाला माहीत आहे. माणगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख पाहुणे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते छत्रपती शाहूराजे. आणि आपल्या समाजाला उद्देशून छत्रपती शाहूराजे म्हणाले, आता तुमचा नेता तुम्हाला मिळालेला आहे, आता तुमचा नेता तुम्हाला मिळालेला आहे आणि हाच नेता तुमचा उद्धार करू शकतो. थोडंसं विषयाचं डायव्हर्शन करतो. आज आमच्या समाजाचे नेते कसे आहेत, आज आमच्या समाजाचे नेतृत्व करणारी मुलं कशी आहेत. तर काय झालं मित्र, मला कोल्हापूरला जायची फार सवय आहे आणि कोल्हापूरला जाताना मी असाच कोल्हापूरला निघून गेलो आणि सर तिथं मला एक टांगेवाला भेटला. टांगा आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे, पण मी आवड म्हणून त्या टांग्यामध्ये बसलो आणि बसल्यानंतर मला दसरा चौकाच्या एका कार्यक्रमाला जायचं होतं आणि समोर एक सिग्नल लागला. सिग्नलला टांगा थांबला. थांबल्यानंतर त्या टांग्यातले काका उतरले. त्यांनी पिशवीतलं चिरमुरं काढलं, थोडंसं घोड्याच्या डोक्यावरती टाकलं, स्वतःच्या डोक्यावरती टाकलं आणि थोडासा डान्स केला आणि ते पुन्हा येऊन टांग्यामध्ये बसले. पुन्हा पुढं थोडं अंतर गेलं, पुन्हा एक चौक लागला, घोडा पुन्हा थांबला, पुन्हा ते काका उतरले, त्यांनी चिरमुरं काढले, घोड्यावर टाकले, स्वतःवर टाकले, पुन्हा डान्स केला. असं करता करता 3-4 प्रकार झाले आणि मी शाहू स्मारक भवनजवळ पोहोचलो. पोहोचल्यानंतर मी त्यांचे 25 रुपये दिले आणि म्हटलं, काका मनामध्ये एक प्रश्न आहे तेवढा विचारतो. ते म्हणाले, बाळ विचार. तर मी म्हटले, काका प्रत्येक चौकामध्ये तुम्ही चिरमुरं काढत होता, घोड्यावर टाकत होता, स्वतःच्या डोक्यावरती टाकत होता, नाचत होता, हा काय प्रकार आहे. मित्र हो, त्यावेळी त्या काकाने दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. ते काका मला म्हणाले, बाळ मी घोडा आणायला गेलो होतो टांग्याचा, पण दुर्दैवाने मला मिळाला वरातीचा आणि नेमकी हीच अवस्था या समाजाची झालेली आहे. आज आमच्या समाजाला समोर घेऊन जाणारी माणसं हवी आहेत, पण सर्वांना पाठीमागे टाकून मी पुढे कसं जाईल, माझं नाव कसं येईल, माझा बोर्डात पेपर कसा येईल, माझा फोटो कसा येईल, माझा व्हॉट्सअप पेपर कसं बघतील आणि मी किती शहाणा आहे, मी बाहेरच्या कार्यक्रमाला जातो, मी गावामध्ये समाजात येत नाही, अशी भूमिका घेणारी जर विद्यार्थी समाजामध्ये असतील तर या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. नेता हा तळातच घडला पाहिजे, सामाजिक कार्यामध्ये असलाच पाहिजे. कार्यक्रम आयोजित आहे, लोटण्यापासून खुर्चीवर बसण्यापर्यंत तयार झाला पाहिजे कार्यकर्ता. अशा कार्यकर्त्याची समाजाला गरज आहे. फक्त नावापुरतं